नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी अश्विनी। चला तर पाहूयाच्या टॉप 10 हेडलाईन्स। पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हाशिम मुसा काश्मीरमध्ये साथीदारांसह जंगलात लपून बसल्याची माहिती, सुरक्षा यंत्रणांकडून शोध सुरू। पाकिस्तानातील सूत्रधारांशी संवाद साधण्यासाठी दहशतवाद्यांकडे अल्ट्रा नावाच्या अत्याधुनिक डिव्हाइसचा वापर, तर जंगलातील रस्ते शोधण्यासाठी इंटरनेट शिवाय चालणाऱ्या मदत। भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका, पाकमधून कोणत्याही मालाची आयात होणार नाही। आर्थिक कोंडी करण्यासाठी भारताचा निर्णय, पाकच्या मालवाहू जहाजांना भारतीय बंदरावर बंदी। सिंधू नदीवर धरण बांधून पाणी अडवलं तर भारतावर हल्ला करू, बिथरलेल्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांकडून भारताला पुन्हा एकदा पोकळ धमकी। भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास ईशान्येकडील प्रदेश ताब्यात घ्या, बांगलादेशचे माजी लष्करी अधिकारी फजलुर रहमान यांचं वादग्रस्त वक्तव्य, बांगलादेश सरकारची रहमान यांच्या वक्तव्याची फरक। सर्व माजी मुख्यमंत्र्यांना बोलावलं, परंतु काहींना पक्षाचा कार्यक्रम वाटल्यानंतर येणार नाही। शरद पवारांना कार्यक्रम निमंत्रणावरून अजित पवारांचं स्पष्टीकरण, तर कार्यक्रमाकडे महाविकास आघाडीच्या माजी मुख्यमंत्र्यांची ही पाठ। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार सोहळा, निमंत्रण नसल्यानं शरद पवार उपस्थित राहणार नाहीत, तर महाविकास आघाडीच्या माजी मुख्यमंत्र्यांची ही पाठ। अर्थ खात्यातले शकुनी डोकं जास्त चालवतात, सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडक्या बहिणींना वळवल्याच्या दाव्यानंतर मंत्री संजय शिरसाटांचं संताप, लाडकी बहिणीचा एप्रिलचा हप्ता जमा होण्यास सुरुवात। पुण्यातील कार्यक्रमाच्या निमित्तानं शरद पवार आणि उद्योगपती अदानी यांची भेट, पुणे विद्यापीठाच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कमधील कार्यक्रमामध्ये पवार आणि अदानी एकत्र। शिर्डीच्या साईबाबा संस्थाला धमकीचा ईमेल, मंदिर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, साई संस्थासह पोलीस यंत्रणा अलर्ट। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।